शाळेत भीम जेव्हा जायचा तेव्हा ब्राह्मण लोक, सवर्ण लोक बाबासाहेब आंबेडकरांचा काय करायची? तिरस्कार करायची. तर एक दिवस असा झाला होता की मास्तर फळ्यावर गणित शिकवत होता आणि वर्गामध्ये ब्राह्मणाची मुलं ही बसलेली होती आणि बाबासाहेब आंबेडकर हे वर्गाच्या बाहेर एका खोलीमध्ये बसलेले होते, म्हणजे वर्गाच्या बाहेर व्हरांड्यामध्ये बसलेले होते. एक दिवस मास्तर गणित शिकवत होता तर वर्गामध्ये वारंवार त्या विद्यार्थ्याला, मुलाला विचारत होता की तुम्हाला जे मी शिकवलं आहे ते तुम्हाला समजलं का? परंतु त्या वर्गातली एक मुलं, जी सवर्णाची मुलं होती, ती मात्र वर बघायला तयार नव्हती. मास्तराच्या डोळ्यामध्ये नजर काही मिळवायला तयार नव्हती. ती सर्वजण खाली डोकावून पाहायची. परंतु बाहेर बसलेला हा महाराचा पोरगा म्हणजे भीमराव, तर त्या भिवाकड त्या मास्तरांचं लक्ष गेलं. नाईलाज होता, कारण आपली मुलं इतके आतमध्ये, आपण फळ्याच्या जवळ आहेत, फळ्याच्या शेजारी आहेत, वर्गामध्ये आहेत, बसलेले आहेत. मी त्यांना जीव ओतू सांगत आहे, परंतु त्यांची नजर काही त्या फळ्याकडे लागत नसती. त्यांच्या डोक्यामध्ये काही कुठलं ज्ञान हे मार्ग हा शिरत नव्हता. परंतु बाबासाहेब आंबेडकरांकडे त्या मास्तरांचं लक्ष गेलं आणि शेवटी नाईलाजानं त्या मास्तरांनी बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं, तुला समजलंय? हो. तुझी इतकी बुद्धी चालली? म्हणे हो. मग बाबासाहेबांना म्हणू लागलंय, तुला डोळे आहेत? मला डोळे पण आहेत. सर, माझे डोळे हे निकामी नाहीत. माझे डोळे त्या फळ्याकडे आहेत आणि डोकं जे आहे ते जे तुम्ही त्या फळ्यावरती गणित शिकवलेलं आहे त्या गणिताकडे माझं डोकं आहे. परंतु लाजीरवाने त्या मास्तरांनी मान खाली घातली. तुला डोकं आहे? बघा, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा किती तिरस्कार करायचे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांना एक नाव कमवायचं होतं की ज्या वैराग्यानं त्या रामजी सुभेदाराला जे भविष्य सांगितलं होतं, जे वर्तवलं होतं, त्या भविष्याची त्यांना काय करायची होती? पराकाष्ठा करायची होती. आणि त्या रामजी सुभेदाराला जशा पद्धतीनं सांगितलं होतं की तुमच्या पोटी जे बाळ येणार आहे ते बाळ एक ज्ञानिवंत बाळ येणार आहे, बुद्धिमान बाळ येणार आहे आणि ते या जगाचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना एक दैवी शक्ती असल्यासारखं, एक दैवी बुद्धी असल्यासारखं बाहेर जरी ते शिकत होते, परंतु त्यांचं डोकं, त्यांचं ज्ञान, त्यांची बुद्धी, त्यांची नजर ही मात्र कशी होती? चाणक्य बुद्धीची होती. डोके आहे का तुला? कुणीतरी मुलगा हळूच उद्गारला आणि सारी मुले हसू लागली. चुप बस, चुप बसा. शिक्षक गरजले आणि त्यांनी त्याच आविर्भावात भीमाला विचारले, गणित समजले का तुला? हो. समसंख्या विषमसंख्या कळली का? हो. आश्चर्य आहे. दाखवतोस का फळ्यावर सोडून? हो. हा घे खडू आणि दाखव. समसंख्या लिहून शिक्षकाने भीमाकडे खडू फेकला. कारण नाईलाज होता. कारण वर्गात जर 50-60 मुलं बसलेली आहेत आणि एकटा मुलगा जर तो म्हणतो की मी सांगतो सर, मला समजलेलं आहे, मग नाईलाजानं त्या मास्तरनं त्या भीमाकडे असा दुरून खडू फेकला आणि त्याला सांगितलं की त्या फळ्यावर तू समसंख्या आणि विषमसंख्या लिहून दाखव. भीमाने खडू घेतला आणि तो फळ्याकडे निघाला. आता मात्र साऱ्याचे लक्ष फळ्याकडे गेले आणि सारे कल्ला करू लागले. म्हणजे कल्ला कशासाठी करू लागले? की त्या फळ्याच्या शेजारी या ब्राह्मण लेकराच्या ती भाकरी होत्या, म्हणजे शिदोऱ्या बांधलेल्या होत्या, डबे ठेवलेले होते, पिशव्या ठेवलेल्या होत्या, पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या होत्या, की जेणेकरून हा महाराचा विवाह जर त्या ठिकाणी गेला तर आमच्या शिदोऱ्या बाटतील, आमच्या पाण्याच्या बाटल्या बाटतील. कारण याचा विंटाळ आम्हाला होतो. कारण हा कोण आहे? महार आहे. म्हणून ती मुलं काय झाली? गलबल कल्ला करू लागली, चिडू लागली. सर सर काय झाले? भीमा फळ्याकडे चालला. मग काय झाले? तो महार आहे सर, तो फळ्याला शिवेल. भीमा थबकला. शिवला तर फळा थोडाच बाटणार आहे. आमचे डबे बाटतील सर. कुठे आहेत डबे?
फळ्यामागे सारी मुले गरजली आणि फळ्याकडे धावली. साऱ्यांनी आपले डबे दूर ठेवले, अगदी दूर, भीमाच्या सावलीपासूनही दूर. शिक्षक पाहताच राहिले, पण काय बोलणार. त्यांनी भीमाकडे पाहिले आणि ते म्हणाले, चल, झाला तुझा मार्ग मोकळा, ये फळ्याकडे आणि सोडव गणित. बघा, म्हणजे त्या मास्तरनं काय केलं, नईलाज होता, कारण त्याला हे जे फळ्यावर मी जे काही या मुलांना शिकवलं ते यातल्या एकाही मुलाला काही समजलेलं नव्हतं. परंतु जेव्हा भिवाकडे मास्तरची नजर गेली आणि त्या मास्तरनं त्या भिवाला विचारलं की तुला समजलं का, तेव्हा भीमानं सांगितलं की होय, मला ते सर्व समजलं, मला ते समजलं, मी ते निश्चितच त्या फळ्याकडे करून दाखवतो. बुद्ध भगवान की जय, भीम भगवान की जय. भीमाने खडू घेतला आणि तो फळ्याकडे निघाला. आता मात्र साऱ्याचे लक्ष फळ्याकडे गेले आणि सारे कल्ला करू लागले, सर सर काय झाले. भीमा फळ्याकडे चालला. मग काय झाले. तो महार आहे सर, तो फळ्याला शिवेल. भीमा थबकला, शिवला तर फळा थोडाच बाटणार आहे, आमचे डबे बाटतील सर. कुठे आहेत डबे. फळ्यामागे सारी मुले गरजली आणि फळ्याकडे धावली. साऱ्यांनी आपले डबे दूर ठेवले, अगदी दूर, भीमाच्या सावलीपासूनही दूर. शिक्षक पाहताच राहिले, पण काय बोलणार. त्यांनी भीमाकडे पाहिले आणि ते म्हणाले, चल, झाला तुझा मार्ग मोकळा, ये फळ्याकडे आणि सोडव गणित. म्हणजे बाबासाहेबांना त्या शिक्षकांनी फळ्याजवळचा जो काही त्यांचा डबे होते ते त्या मुलांनी काय केले, उचलून घेतले, की जेणेकरून या भीमाच्या विटाळानं ते डबे त्यांचे बाटणार नाहीत आणि वर्गामध्ये गोंधळ दांगोडा होणार नाही. पण भीमा आता फळ्याकडे गेला नाही. तो आपल्या जागेवर परत आला. शिक्षकाने पुन्हा त्याला विचारले, अरे गणित समजले ना तुला. हो सर. फळ्यावरचे गणित समजले, पण फळ्या मागचे गणित नाही समजले. त्यांचे उत्तर ऐकून शिक्षक थक्क झाले, पण मुले मात्र हसू लागली. बघा, बाबासाहेब तेवढ्या बाल्य वयात सुद्धा किती बुद्धिमान होते, की सर मला तुमच्या ज्या फळ्यावरचं जे गणित आहे ते गणित मला समजलं, पण तुमच्या ब्राह्मण लोकांच्या, ज्या सवर्ण लोकांच्या मनामध्ये जे जातीवादाचं जे गणित आहे, हे जे फळ्यामागे दडलेलं आहे, तुमच्या मनामध्ये जे दडलेलं आहे, ते गणित सर मला काही समजलेलं नाही. म्हणून मला त्या फळ्यावर येऊन त्या गणित सोडवण्याचा काय, मला कुठला आनंद वाटणार आहे, काय आनंद मिळणार आहे मला त्याच्यापासून. कारण तुमच्या मनामध्ये जर अशी अंधश्रद्धा, रूढी परंपरा जर तुमच्या मनामध्ये घालून घर बांधलेली असेल तर निश्चित मनानं हे गणित मला काही अजून समजलेलं नाही आहे. त्याचे उत्तर ऐकून शिक्षक थक्क झाले, पण मुले मात्र हसू लागली. म्हणजे त्या शिक्षकाला एक विचार विनिमय त्याच्या मनामध्ये विचार घडू लागला, की खरोखर आहे आपण जे कृत्य करायला लागलो, ही जी मुलं त्या भिवासोबत जे कृत्य करायला लागली, तर हे निश्चितच निंदनीय आहे. हे वर्तन अतिशय खराब आहे, हे जातीवाचक वर्तन आहे. परंतु त्या ठिकाणी नाईलाज होता. मुले, शिक्षक विचार करू लागला आणि मुलं मात्र हसू लागली. बस खाली. शिक्षकाने त्याला खाली बसवले. भीमा खाली बसला, पण मनात एक राग धरून, मनाचा एक निर्धार करून पुन्हा शाळेचे तोंड पाहायचे नाही. आणि म्हणूनच आज तो शाळेत गेलाच नव्हता. शाळेकडे पाठ फिरून तो चालला होता, रागाने आणि निर्धाराने, डोक्यावर ऊन घेत आणि पायाखाली ऊन तुडवीत. म्हणजे बाबासाहेबाला ते त्या जातीवाचक विचाराचा राग आला होता. पण बाबासाहेबाला असं वाटलं की आपण निश्चित मनाने या ठिकाणी इतका क्रोध व्यक्त करतो, आपण राग व्यक्त करतो, परंतु हा राग काही मात्र काढण्यासारखा नाही. कारण आपण कितीही जरी रागानं राहिलं तर मात्र हे जातीवाचक लोक आपलं काही चालू देणार नाही. परंतु बाबासाहेबांना एक निर्धार धरला, पुन्हा शाळेचं तोंड पाहायचं नाही. आणि म्हणूनच आज तो शाळेत गेलाच नव्हता. मग दुसऱ्या दिवशी काय झालं, बाबासाहेबाला राग आला की आपण ते शाळेमध्ये एक तर आपल्याला वर्गात बसू देत नाही, तर आपल्याला वर्गाच्या बाहेर राहायला लागते. उन्हातानातने आपण एवढं पुस्तकाचं ओझं पाठीवर घेऊन जातो, परंतु आपल्याला सावलीत सुद्धा बसायला मिळत नाही.
म्हणून त्यांनी काय केलं, त्या उन्हातानात जाऊन बराच दूरवर तो चालत गेला. एका तळ्याजवळ तो आला. तळ्याचे पाणी पाहिले आणि त्यांच्या लक्षात आले आपल्याला तहान लागली आहे. म्हणजे पाणी सुद्धा देण्यासाठी लोक काय करायचे, बाबासाहेबांचा विंटाळ करायचे. आपल्याला तहान लागली म्हणजे जीव असा व्याकुळ व्याकुळ झाला होता. कारण काही अंतरावर बाबासाहेब आंबेडकरांना शाळेत जावं लागत होतं. त्याचे पाय तळ्याकडे वळले पण तो थबकला. त्याने आजूबाजूला पाहिले, आजूबाजूला कोणीच नव्हते. तो पाण्याजवळ आला आणि पाण्याचा घोट घेणार इतक्यात कुणीतरी ओरडले. म्हणजे बाबासाहेबाला एवढी तहान लागली होती. तर पाणी टकटक पाहायला मिळत होतं, परंतु पाणी प्यावं की नाही असा एक मनामध्ये विचार होता. बाबासाहेबांनी इकडे तिकडे हुरळ बघितलं, परंतु तिथं आजूबाजूला कोणी दिसलं नाही. आता बाबासाहेबाला वाटलं की आता इथं तर कोणी नाही. मग आपल्याला तहान लागलेली आहे, आपला जीव व्याकुळ झालेला आहे. इथं कोणी असतं तर आपण त्याला म्हटलं असतं की बाबा रे मला तहान लागली, मला पाणी टाक मला. परंतु तिथं कोणी दिसलं नाही. म्हणून बाबासाहेबांचे पाय म्हणजे बाबासाहेबांना विचार केला की चला आपण उंजळीनं पाणी त्या तळ्यातलं पिऊ शकतो. कारण गुरामांजराला जर पाणी प्यायला मिळते, आपण तर शेवटी मानव आहोत. तो पाण्याजवळ आला आणि पाण्याचा घोट घेणार इतक्यात कुणीतरी ओरडले, ए पोऱ्या कोण आहेस तू? भीमा दचकला. त्याच्या हातचे पाणी सुटले आणि तोंडचेही पाणी पळाले. त्याने पाहिले बाजूच्या देवळातून एक माणूस त्यांच्याकडे धावून येत होता. भीमा पळणार होता पण पळाला नाही. तो माणूस भीमाजवळ आला आणि भीमाच्या अंगावर खेकसला. म्हणजे एक मंदिर होतं, त्या मंदिरातून एक माणूस ओरडत ओरडत बोंबलत आला आणि म्हणा लागला की ए पोरा हे काय केलं तुझ्या, हे तळ बाटलं तुझ्या याच्यानं. बाबासाहेबांना वाटलं की आता आपण इथून पळून जाऊ, हे आता आपल्याला मारते की काय करते. परंतु बाबासाहेब कसे होते, एक धाडसी नेतृत्व होतं. बाबासाहेब कुणाला घाबरत नव्हते. कारण बाबासाहेबाकडं जेव्हा पाहायचे लोक तर बाबासाहेब असे वाटायचे की जणू काही हा ब्राह्मणाच्या वरचा सवर्ण आहे. इतकंपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचं एक शरीर दिसत होतं. कारण सवर्णामध्ये आणि बाबासाहेबांमध्ये कुठलाच बदल दिसत नव्हता. बाबासाहेबांच्या अंगावर कधी फाटका कपडा राहिला नाही. बाबासाहेबांच्या पायात कधी चप्पल फाटकी राहिली नाही. बाबासाहेबांचा शरीर यष्टी पैलपासून राहणीमान एखाद्या सवर्णाच्या पलीकड उच्च वर्णीयाच्या पलीकड राहणीमान बचपनापासून होतं. बाजूच्या देवळातून एक माणूस त्यांच्याकडे धावून येत होता. भीमा पळणार होता पण पळाला नाही. तो माणूस भीमाजवळ आला आणि भीमाच्या अंगावर खेकसला. म्हणजे तो रागावला. कोणाचा पोट्टा आहेस तू? रामजी सुभेदाराचा. म्हणजे बाबासाहेब जराशीही डगमगले नाही. कारण सुभेदाराचा पोरगा म्हणजे त्या रामजी महाराजा. तुझी हिम्मत. पाण्याला शिवला आणि त्या माणसाने हातातली काठी भीमाच्या अंगावर घातली. भीमा कळवळला. आई ग. म्हणजे ती काठी मारल्या बरोबर आता मार लागल्यावर माणसाला कोणाची आठवण येते? मायचीच आठवण येते. खबरदार पुन्हा पाण्याला शिवलास तर जीवच घेईन. जीवाची धमकी देऊन तो माणूस देवळाकडे निघून गेला. म्हणजे बघा, पाणी प्यायचं, पाणी पोटाला तहान लागली, घसा कोरडा झाला आणि कोरडा घसा होऊन सुद्धा पाणी प्यायची सुद्धा ताकद नव्हती. तर पाणी पिलं म्हणून त्या माणसानं एक काठीचा फोक बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीवरती मारला आणि तो देवळाकडे निघून गेला. जीव मारायची धमकी दिली. यानंतर जर तू या ठिकाणी पाणी प्यायला आलास, इथलं जर पाणी पिलं, इथलं पाणी जर बाटवलं तर आम्ही तुझे पाय तोडीन अशा पद्धतीचा किंवा तुझा जीव घेईन अशा पद्धतीच्या धमक्या ते देऊ लागले. भीमा पाठ चोळीत चालायला लागला. आता तो थकला होता. त्याची तहान वाढली होती. पोटात भूक मावत नव्हती. चालता चालता त्याला चक्कर आली आणि तो खाली पडला. बराच वेळ तो पडूनच होता. भीमा कुणीतरी बोलण्याचा भास झाला. कुणाचा तरी आवाज येत होता.
कोणीतरी बोलत होते, भीमा उठ, अशी पाठ फिरू नकोस, जगाला सांग मी सुद्धा एक माणूस आहे, माणुसकीने जगण्याचा माझाही अधिकार आहे, तो अधिकार तू मिळवून दाखव, त्यासाठीच तर तुझा जन्म आहे. भीमा तू प्रकाश आहेस, अंधारापासून दूर पळू नकोस, अंधाराला सामोरा जा आणि सारा अंधार उधळून टाक, जा परत फिर. म्हणजे एक मनामधली जी उत्स्फूर्तता होती, जी मनातली जी काही शक्ती होती, त्या शक्तीनं त्या बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा तयार केलं. तू खचून जाऊ नकोस. तुझा इतका जरी हे जातीवाचक लोक जरी छेड करत असतील, परंतु तू नर्वस होऊ नको, कारण तुझा जन्म या ठिकाणी जो घातलेला आहे तो एक या सूर्य तेज प्रकाशाप्रमाणे तुझा जन्म घातलेला आहे. आणि जशा प्रकारे हा सूर्य सर्व जनतेला समानतेचा प्रकाश देतो, तशा पद्धतीचा तुझा प्रकाश सुद्धा या जगावर सर्वत्र सारख्या रीतीने पडणार आहे. म्हणून तू काही तुला पाणी पिऊ देत नाहीत म्हणून खचू नकोस, तुला जातीवाचक विचार करत असतील म्हणून खचू नकोस, तुला शाळेत बसू देत नाहीत म्हणून खचू नको. म्हणजे अनेक अनेक जे काही अंधश्रद्धा रूढीचे जे काही मार्ग आहेत, ते मार्ग जरी तुला कोणी सांगत असतील किंवा लादत असतील, तरी मात्र त्याचा तू प्रखर प्रतिकार कर आणि त्यापासून तू सावधान हो आणि समोर जाण्याचा निर्धार पक्का ठेव. भीमा उठ, अशी पाठ फिरू नकोस, जगाला सांग मी सुद्धा एक माणूस आहे. बाबासाहेबांना एकेकाळी म्हटलं होतं की माणसाने माणसाशी माणसासारखं वागणे हा माणसाचा एक केंद्रबिंदू आहे. म्हणजे मी एक माणूस आहे आणि माणसानं माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे, हा माणसाचा एक केंद्रबिंदू आहे. म्हणून हे जरी लोक तुझ्यासोबत माणुसकीनं वागत नसतील, हे जरी लोक तुला माणुसकीची वागणूक देत नसतील, वर्तन मागत नसतील, परंतु यांना सुद्धा एक दिवस धडा तुलाच द्यायचा आहे. म्हणून या देशात बाबासाहेब आंबेडकरांना समता, स्वातंत्र्य आणि बंधुता आणि न्याय या समानतेच्या तत्वावर काय लिहिलं? बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं. पहिले जेव्हा बाबासाहेबांवर या परिस्थितीचा आढावा होता, बाबासाहेबाला ज्या परिस्थितीमध्ये जीवन उपभोगायचं लागत होतं, तेव्हा या देशामध्ये मनस्मृती चालत होती. परंतु त्या मनस्मृतीनं या इतरत्र लोकांवर अन्याय अत्याचाराच्या गोष्टी घडत होत्या. परंतु बाबासाहेब आंबेडकरांना हे काही वर्तन पटत नव्हतं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना या सर्व गोष्टींना सामोरे जाऊन आपल्या जातीचा उद्धार केला आणि आपल्या जातीचा काळिंबा जो काही लागलेला होता, महार जातीचा जो काही काळिंबा लागलेला होता, तो मात्र बाबासाहेब आंबेडकरांना या प्रकाशाच्या तेजानं काय केला? निष्ठूर केला. आणि सर्व जनता म्हणजे महार समाज हा काय केला? एक प्रकाशमान केला. त्यासाठीच तर तुझा जन्म आहे. भीमा तू प्रकाश आहेस, अंधारातून दूर पळू नकोस, अंधाराला सामोरा जा आणि सारा अंधार उजळून टाक, जा परत फिर. भीमा उठला. त्याने पाहिले पण त्याला कुणीच दिसले नाही. त्याच्या कानावर अस्पष्ट आवाज येतच होता. म्हणजे आता तिथं एक नुसती एक अदृश्य शक्ती होती. त्या अदृश्य शक्तीनं तिला एक जाण करून दिलं होतं आणि त्या अदृश्य शक्तीनं बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा काय केलं? तयार केलं. आणि त्या जागेवरनं चक्कर आली होती, तरीही बाबासाहेब आंबेडकर त्या अदृश्य शक्तीचा विचार करून जागी झाले, उठले. आणि पुन्हा आवाज येतच होता, अलख निरंजन, अलख निरंजन. भीमाने पाहिले कुणीच नव्हते. त्याचे पाय नकळत माघारी वळले, घराकडे वळले. त्याचे लक्ष तळ्याकडे गेले. तळ्यावर एक रोगट कुत्रा आपली तहान भागवित होता. म्हणजे बघा, त्या तळ्यातलं कुत्रे, मांजरं, ढोरं हे सुद्धा पाणी पित होते. परंतु बाबासाहेब आंबेडकर महार जातीमध्ये जन्मलेले असल्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांना त्या तळ्यातलं पाणी सुद्धा घेण्याची किंवा पिण्याची क्षमता नव्हती, ताकद नव्हती. कारण काय होतं? ते महार जातीमध्ये जन्मलेले होते. घरी यायला त्याला फारच उशीर झाला. वडिलांनी त्याला विचारले, भीमा आज तू शाळेत गेला नव्हता,
नाही बाबा, आज मी शाळेत गेलो नाही. शाळेच्या बाहेरच खूप शिकलो. काय शिकलास? मी सुद्धा माणूस आहे. माणुसकीने जगण्याचा मला सुद्धा अधिकार आहे आणि तो अधिकार मी मिळविनच. म्हणजे बघा, बाबासाहेब आंबेडकरच्या वडिलांना बाबासाहेब आंबेडकरला विचारलं की का रे बाबा, तुला इतका उशीर झाला, तू आज शाळेत गेला नव्हतास का? कारण रामजी सुभेदार बाबासाहेब आंबेडकरांची एवढी जाच करायचे की पोरग शाळेतून आलं की नाही. कारण काय होतं, बाबासाहेब आंबेडकरांना आई नव्हती. आईची आणि बापाची भूमिका बजावणारे एकमेव असे पिता होते, ते म्हणजे रामजी सुभेदार. कारण जरी बाबासाहेबाला दुसरी आई होती, परंतु बाबासाहेबाचं आणि दुसऱ्या आईचं कधीही पटलेलं नाही. बाबासाहेबांना साधी त्या भीमाईची साडी सुद्धा त्या बाईला नेसू दिली नाही. बाबासाहेब आंबेडकर त्या बाईला जर साडी नेसायची तर ती साडी उचलून घ्यायचे आणि त्या पेटीमध्ये टाकून द्यायचे. ही माझ्या आईची साडी आहे, ही तुम्ही घालू नये, हे तुम्हाला घालण्याचा कुठल्या प्रकारचा अधिकार नाही. परंतु रामजी सुभेदार बाजूला जायचे आणि नर्वस होऊन राहायचे, परंतु बाबासाहेबांवर कधी चिडायचे नाही. म्हणून बाबासाहेब म्हणायचे की बाबा, मला शाळेच्या बाहेर राहून मी खूप काही शिकलो. कारण का, की जी अदृश्य शक्ती होती, त्या अदृश्य शक्तीनं बाबासाहेब आंबेडकरला पुन्हा तयार केलं होतं. आणि त्या अदृश्य शक्तीनं सांगितलं की बाबा रे, तुझ्यावर जितके काही अन्याय अत्याचार होत असतील तरीही मात्र तू प्रखर तेजानं उठ. कारण तुझं जीवन या ठिकाणी या दीनदुबळ्या समाजाला प्रकाश देण्यासाठी तुझा उदय झालेला आहे आणि प्रकाश देण्याची साठीच तुझा जन्म या ठिकाणी घातलेला आहे. आणि तू निश्चितच मनानं या जनतेचा काय करशील, उद्धार करशील. म्हणून मी सुद्धा माणूस आहे. माणुसकीनं जगण्याचा मला सुद्धा एक अधिकार आहे. म्हणजे माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं, हा एक माणसाचा केंद्रबिंदू आहे. म्हणून मी या ठिकाणी जन्म घेतलेला आहे. असं मी माणुसकीचं नातं बाबा या ठिकाणी खूप काही शाळेच्या बाहेर राहून शिकलो आहे. आणि जे काही माणुसकीचे जे काही अधिकार असतील, जे काही समानतेची भावना असेल, तर मात्र हे मी निश्चितच मिळविणार. कारण बाबासाहेब आंबेडकरांचा एक ध्यास होता. बाबासाहेब आंबेडकर एक चिकाटी होते, धैर्यवान होते, धैर्यशील होते, हिम्मतवान होते. कधी कुठल्याही प्रसंग बाबासाहेब आंबेडकरांवर आला तर बाबासाहेब कधीही कोणापुढं डगमगले नाही. रामजीचा चेहरा समाधानाने उजळून निघाला. गोष्टीचा तास संपला. बाहेर प्रजन्य वृष्टी सुरू होती. धो पाऊस पडत होता. अण्णा मास्तर म्हणाले, उद्या या पावसाचीच मी गोष्ट सांगणार आहे. उद्याच्या गोष्टीचे नाव आहे पर्जन्य परीक्षा. म्हणजे या वातावरणातली जशा पद्धतीनं जी काही सृष्टी राहते आणि त्या सृष्टीमध्ये जसं माणसाला घडल्यासाठी वातावरण निर्माण होतं आणि तशा पद्धतीचं शिक्षण हे बाबासाहेब आंबेडकर या सृष्टीच्या नियमासारखं पुढं घेत सामोरे जात होते. परंतु या अंधश्रद्धा रूढीची हेळसांड करून त्या अंधश्रद्धा रूढीला मातीत गाडून बाबासाहेब आंबेडकरांना प्रखर या ठिकाणी तेज मिळवलेला आहे, प्रखर प्रकाश मिळवलेला आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांना या मनुस्मृतीचं काय केलेलं आहे, दहन केलेलं आहे, मनुस्मृती जाळून टाकलेली आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर या अतिशय जातीवादी लोकांच्या भावनेतून वर्तनातून आपलं जीवन मार्ग ते चालवत आहेत. बोला बुद्ध भगवान की जय, भीम भगवान की जय, महात्मा ज्योतिबा फुले की जय, माता रमाबाई की जय, माता भीमाबाई की जय. आता पर्जन्य परीक्षा म्हणजे या वातावरणाची जी सृष्टी आहे, या सृष्टीची बद्दल जी परीक्षा घ्यायची आहे, त्या परीक्षेमध्ये बाबासाहेब आंबेडकर राहणार आहेत आणि ती परीक्षा त्यांच्यावर बितणार आहे आणि त्याच्यातून ते मार्ग काढून मार्गक्रमण पुढं करणार आहेत. ते आपण आता उद्या बघू.